नमस्कार, माझं नाव शीतल मिरजकर। मी बुधगावमध्ये राहते, रोज सांगलीला अपडाऊन करते। मी इथं गरवारेची कन्या आहे। तर काल आपण बघितलेलं आहे पुण्यामध्ये जी घटना घडलेली आहे बस स्टँडवरती, ती खूप चुकीची आहे गोष्ट। तर आपण अलर्ट राहिलं पाहिजे त्या गोष्टीबद्दल। सांगलीच्या बस स्टँडवरती अशा पण काही घटना म्हणजे थोडक्याफार घडलेल्या आहेत आजपर्यंत। मारामारी होणे, मुलीची छेडछाड करणे, तर ह्या सगळ्या बंद होण्यासाठी आपण सगळीकडे CCTV कॅमेरे बसवले पाहिजेत आणि जास्त पोलीस गार्ड असले पाहिजेत सांगलीमध्ये। आणि जास्तीत जास्त कसं आपण महिलांना त्या गोष्टींपासून लांब ठेवता येईल त्यात प्रयत्न केला पाहिजे। काय जास्त चोऱ्या होतात, काय होतं इथं, कशा प्रकारे रश असतो त्यावेळेला? हां, चोऱ्या तर होतात, मोबाईल चोरणे वगैरे, जास्त महिलांचे घंटण वगैरे, दागिने चोरणे, अशा थोडक्याफार गोष्टी होत राहतात। नाही, वारंवार म्हणजे कधी कधी होतात। हां, सध्या महिला सुरक्षा हा विषय फार गंभीर होत चाललेला आहे। घरातून महिला बाहेर गेली, भले ते नोकरीच्या निमित्तानं असू दे, शिक्षणाच्या निमित्तानं असू दे, प्रवासाच्या निमित्तानं असू दे, ज्या ज्या ठिकाणी महिलांचा वावर आहे त्या त्या ठिकाणी सुरक्षा ही अतिशय महत्त्वाचा विषय आहे। बस स्टँडसारख्या ठिकाणी विद्यार्थिनीचा वावर असतो, माता भगिनीचा वावर असतो। शिवाय ज्या दिवसाची गोष्ट वेगळी आहे, छेडछाड झाली पोलीस असतात, पण ज्या बसेस एका ठिकाणी लावल्या जातात त्या बसेसच्या ठिकाणी सुरक्षेचा विषय राहिला पाहिजे। कारण बस स्टँडच्या आसपासच्या एरियामध्ये संध्याकाळच्या वेळेला जे मद्यपी सोड्याच्या गाड्यावर किंवा चहाच्या गाड्यावर किंवा ज्यूसच्या गाड्यावर दारू पिऊन ह्या बस स्टँडच्या एरियामध्ये वावरत असतात, हे सावध होडकण्यासाठी त्यांना आयती जागा मिळते। ज्या पार्किंग केलेल्या बसेस असतात त्या बसेसला दरवाजे नाहीत, खिडक्या नाहीत। माझं एवढंच म्हणणं आहे बस स्टँडच्या आवारातल्या त्या व्यवस्थापकांना की ज्या ठिकाणी तुम्ही रात्रीच्या बसेस लावताय तो ठिकाण पूर्ण बंदिस्त असला पाहिजे, तिथं CCTV कॅमेरे असले पाहिजे, तिथं पोलीस बंदोबस्त असला पाहिजे, जेणेकरून हे संध्याकाळच्या वेळेला दारुडे लोक या ठिकाणी एखाद्या महिलेला छेड काढून कुठं नेऊन त्या ठिकाणी दुष्कर्म करतील हे सांगता येत नाही। यासाठी बस आगार असेल, रेल्वे स्टेशन आगार असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी मंडई असेल, या सगळ्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या। कारण संस्कार ज्या व्यक्तीला नाहीत तीच व्यक्ती या अशा घटना घडते। कारण संस्कार हा कुटुंबातून येतो। कुटुंब सक्षम असेल आर्थिक सामाजिकदृष्ट्या नैतिकदृष्ट्या, तर अशा कुटुंबामध्ये असली मुलं वाढत नाहीत। ज्या समाजामध्ये किंवा कुटुंबामध्ये अशा परिस्थिती आहेत त्या समाजातलीच मुलं, कुटुंबातलीच मुलं हे दुष्कृत्य करण्यासाठी कारणीभूत ठरतात। याशिवाय लोकांनी आता महिलांची सुरक्षा आहे प्रत्येक कुटुंबाच्या कुटुंबप्रमाणे आलेली आहे। शासनाच्या असू दे किंवा पोलीस यंत्रणेच्या किंवा बाह्य समाजाच्या भरोश्यावर आपले मुलं बाहेर सोडता कामा नयेत। ही सुरक्षा आपण स्वतः बाळगली पाहिजे, कोणाच्या भरोश्यावर चालणार नाही, एवढंच या निमित्तानं सांगतो। मी दत्ता एलगुंडे सोलापूरकर। विषय असा आहे की कसं आहे, मी पुण्यावर सोलापूरनं पुण्याला आदमापूरला येताना आम्ही एसटीने प्रवास करतो। कसं आहे इथं एसटीनं महिलांमध्ये छेडाछेडी करणं किंवा महिलावर बलात्कार करणं, इथं एसटीमध्ये जाताना आम्हाला महिलांना त्रास करणं, धक्काबुक्की करणं किंवा सोनं चोरणं हा त्रास भरपूर वाढलेला आहे। त्यामुळं आमची अशी इच्छा आहे की बाबांनो स्टँडमध्ये CCTV असणं गरजेचं आहे। आणि सगळ्याचे म्हणजे महिलाला सुरक्षा असणं गरजेचं आहे, त्यामुळे सगळ्याला सुरक्षा भेटावं अशी आमची इच्छा आहे। CCTV असणं भरपूर गरजेचं आहे, कारण की CCTV असेल तर महिलांना सुरक्षा भेटते। नमस्कार, मी शीतल माने, आगार व्यवस्थापक सांगली। स्वारगेट येथे जी घटना घडली त्या अनुषंगाने आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना प्राप्त झाल्या। त्यानुसार आम्ही शिवशाहीच्या बंद असलेल्या सर्व बसेसची आगार कक्षेतील तपासणी केली, तर असुरक्षित असं कोणतंही काही आमच्या बसेसमध्ये आढळून आलेलं नाही। सुरक्षेच्या दृष्टीने बघितलं तर आमचे वॉचमन 24 तास डेपोत असतात आणि मेन जो एंट्री आहे आमची आगार कक्षेत, ज्या बंद बसेस आहेत त्या आमच्या आगार कक्षेतच
जिथून वॉचमनच्या इथे एंट्री केल्याशिवाय आत परवानगी नसते त्या ठिकाणीच आम्ही पार्क केलेलं आहेत. आणि वॉचमन त्या गेटमधून अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त कोणालाही अन्य बाहेरच्या व्यक्तीला परवानगी नाही आहे. आणि तसेच सुरक्षा बस स्थानक परिसरातही आमचे 16 CCTV कॅमेरे आहेत. आणि असं आम्ही वरचेवर सुरक्षेच्या ह्याच्याने शिवशाही बसेस वरचेवर तपासणी करत असतो. तर असा कोणताही प्रकार आमच्या इथे यापूर्वी घडलेला नाही. आणि लाईटची व्यवस्था ही प्रत्येक बस ही CCTV लाईटच्या उजेडातच राहील अशी लाईटची पण सुविधा आहे आमची. सुरक्षेच्या दृष्टीने यापूर्वीही आम्ही काळजी घेतलेली आहे आणि भविष्यातही आम्ही घेतो.